नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 2 ऑक्टोबर 2025. आज देखील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. आपण आज पाहणार आहोत दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे, तसेच अंदमान खोऱ्यामध्ये नैसर्गिक वायूचा शोध कोणी लावलेला आहे, फिफा 2026 विश्वचषकाचे 3 शुभंकर नुकतेच निवडण्यात आलेले आहेत. ते कोणते आहेत आणि विजय थलपती यांच्या रॅलीतील दुर्घटना कुठे घडली हे देखील आपण आज पाहणार आहोत. आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण कालच्या प्रश्नाने सुरुवात करूया. JNPA येथील पहिल्या EV ट्रक ताफ्याचे उद्घाटन कोणी केले? हा प्रश्न मी काल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे सर्बानंद सोनोवाल. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण या EV ट्रक ताफ्याचे उद्घाटन कुठे केलेले आहे आणि कोणी केलेले आहे याबद्दलची सविस्तर अशी बातमी ऑलरेडी शेअर केलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही हवा असेल तर पुन्हा रिवाइंड करून पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषाला सुरुवात करूया. 2 ऑक्टोबर 1909 रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासामध्ये आपल्याला रमाबाई रानडे या व्यक्तिमत्वाबद्दल खूप खूप प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची आणि तसेच पुणे सेवा सदन सोसायटी ही देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशी सोसायटी आहे आणि याची स्थापना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे दिनविशेषमध्ये हा पॉईंट ऑलरेडी कव्हर होत आहे, त्यामुळे हा जरूर लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर 1869 मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर म्हणजेच गुजरात येथे आजच्या दिवशी जन्म झालेला होता. संपूर्ण देशभरामध्ये 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून खूप उत्साहात साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर 1975 स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडूचे मुख्यमंत्री के कामराज यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं होतं. 2 ऑक्टोबर 1982 भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. 2 ऑक्टोबर 1904 लाल बहादूर शास्त्री यांची आजच्या दिवशी जयंती. याच दिवशी भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिन असतो. म्हणजे 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीसोबतच लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती असते, हे लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केलेला आहे, जो जगभरामध्ये अहिंसेच्या शक्तीची आपल्याला आठवण करून देतो. 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीच्या औचित्य साधून 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. आपल्याला ही माहिती देखील खूप आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये स्वच्छ भारत अभियान आणि याबद्दलचे जे काही रँकिंग वगैरे पब्लिश होतात दरवर्षी, त्याविषयी आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे याची सुरुवात लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर 2014. 2 ऑक्टोबर 2016 महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचा आजच्या दिवशी प्रारंभ झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे अतिशय महत्त्वाचे असे दिनविशेष आहेत आणि हे संपूर्ण आता आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण सविस्तरपणे आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, आफ्सा याचा पूर्ण अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1, आर्म फोर्सेस सिक्युरिटी पॉवर्स ॲक्ट. पर्याय क्रमांक 2, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट. पर्याय क्रमांक 3, आर्म फोर्सेस सुप्रीम पॉवर्स ॲक्ट. आणि पर्याय क्रमांक 4, आर्म फोर्सेस स्पेशल प्रोटेक्शन ॲक्ट. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट. आसामच्या 3 जिल्ह्यांमध्ये तसेच मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागामध्ये AFSPA म्हणजेच आफ्सा याला आणखी 6 महिन्यांसाठी म्हणजेच मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. AFSPAचा पूर्ण अर्थ असा होतो आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट आणि हा ॲक्ट 1958 सालचा आहे, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तिनसुकिया, चराईदेव आणि शिवसागर या आसाममधील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून यांचा कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत या आफ्सामध्ये वाढ असणार आहे. आसाम सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिब्रुगड जिल्ह्यातून 2025 नंतर आफ्सा काढून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे आता फक्त हे 3 जिल्हे आसाममधील राहिलेले आहेत. आफ्सा हे 1990 पहिल्यांदा आसाम राज्यामध्येच लागू करण्यात आलेला होता. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, याचा परीक्षेमध्ये
लाँग फॉर्म विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपसा हे खूप अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे आणि सध्या चर्चेमध्ये असलेली न्यूज आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलचा प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता खूप जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते विधान अटॉर्नी जनरल यांच्याविषयीचे चुकीचे आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, ते सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार आहेत. पर्याय क्रमांक 2, ते सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडतात. पर्याय क्रमांक 3, ते केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असतात. आणि पर्याय क्रमांक 4, ते संसदेत बोलू शकतात पण मतदान करू शकत नाहीत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ते केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असतात. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आर व्यंकटरमणी यांना दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. आर व्यंकटरमणी आता हे दुसऱ्यांदा अटॉर्नी जनरल म्हणजेच ज्याला मराठीत महान्यायवादी म्हणून ओळखले जाते, त्यांची आता पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा 30 सप्टेंबर 2025 या दिवशी कार्यकाळ संपलेला होता आणि 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन 2 वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ आता असणार आहे. संविधानाच्या कलम 76(1) अंतर्गत त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आर व्यंकटरमणी, ज्यांचं वय सध्या 75 आहे, हे माजी वरिष्ठ अधिवक्ता आहेत. 1 ऑक्टोबर 2022 रोजी के वेणुगोपाल यांच्यानंतर त्यांनी हा पदभार सांभाळलेला होता. अटॉर्नी जनरल हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. अटॉर्नी जनरल हे खाजगी प्रॅक्टिस देखील करू शकतात. सरकारसाठी सर्वोच्च न्यायालयात ते केस मांडतात. सरकारला कायदेशीर मुद्द्यावर सरकारला ते सल्ला देतात. अटॉर्नी जनरल हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाही आहेत, परंतु संसदेमध्ये मात्र ते बोलू शकतात आणि मतदान मात्र करू शकत नाहीत. हे पद संवैधानिक आहे, हे लक्षात ठेवा. आणि यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा निश्चित नसतो. राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार ते पदावर राहतात. आपल्याला ही जी माहिती मी आत्ता सांगितलेली आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण अटॉर्नी जनरल ही संवैधानिक पद असल्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये देखील या पदावर खूप खूप प्रश्न विचारण्यात येतात आणि त्यामध्ये आता नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. त्यामुळे याविषयी देखील आपल्याला प्रश्न विचारण्याची टेंडन्सी दिसू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, आर व्यंकटरमणी दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल आहेत आणि अटॉर्नी जनरलबद्दल ओव्हरऑल आपण थोडक्यात माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. 2025 मध्ये कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जर्मनी, पर्याय क्रमांक 2 फ्रान्स, पर्याय क्रमांक 3 रशिया आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स. फ्रान्सने नुकतीच पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे. फ्रान्सने पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून मान्यता देताना काही करारांवर देखील साईन केलेले आहे. फ्रान्स आणि इतर अनेक पाश्चात्य राष्ट्रांनी आता नुकतेच संयुक्त राष्ट्रामध्ये पॅलेस्टिनी राज्याला औपचारिक मान्यता म्हणून दिलेली आहे. यामध्ये युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगाल यांचा देखील समावेश होतो. इस्रायली पंतप्रधानांनी पॅलेस्टिनी राज्य अस्तित्वात राहणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता आणि त्याविरोधातच कुठेतरी आता सर्वच युरोपियन राष्ट्रे एकत्र येऊन पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता देत आहेत. त्यामुळे चालू घडामोडीमध्ये अतिशय चर्चेला असलेली ही अशी ही बातमी आहे आणि सध्या इस्रायल पॅलेस्टाईन किंवा इस्रायल गाझा कॉन्फ्लिक्ट हा सध्या चर्चेमध्ये देखील मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. अंदमान खोऱ्यामध्ये नैसर्गिक वायूचा शोध कोणी लावला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ONGC, पर्याय क्रमांक 2 ऑइल इंडिया लिमिटेड, पर्याय क्रमांक 3 रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पर्याय क्रमांक 4 गेल इंडिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑइल इंडिया लिमिटेड. अंदमान खोऱ्यामध्ये नुकताच नैसर्गिक वायूचा शोध लावण्यात आलेला आहे आणि हा शोध ऑइल इंडिया लिमिटेड या संस्थेने केला गेलेला आहे. अंदमान खोऱ्यामध्ये 87% मिथेन आढळल्याने भारताने हे घोषित केलेले आहे. भारताचे ऊर्जा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. अंदमान किनारपट्टीपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम 2 या विहिरीमध्ये हा वायू आढळून आलेला आहे आणि ज्या ठिकाणी मिथेन वायूचे इतके मोठ्या प्रमाणात आढळतो त्या ठिकाणी नक्कीच नैसर्गिक वायू असतो अशा पद्धतीचा शोध आता नुकताच भारताला लागलेला आहे. आणि सध्या जिओ पॉलिटिक्समध्ये पाहता भारताची जी नैसर्गिक वायूसाठीची डिपेंडन्सी होती इतर राष्ट्रांवरची ती आता थोड्याफार प्रमाणात कमी देखील होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. FIFA 2026 या विश्वचषकाचे 3 शुभंकर कोणते आहेत?
तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 क्लच, मॅपल आणि झयू. पर्याय क्रमांक 2 ईगल, टायगर आणि लायन. पर्याय क्रमांक 3 टोटो, बायसन आणि जगवार. आणि पर्याय क्रमांक 4 मॅपल, पॅडा आणि क्लच. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लच, मॅपल आणि झयू. विद्यार्थी मित्रांनो, बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहतच असाल, आता नुकतेच फिफा 2026 यासाठीचे शुभंकर आता घोषित करण्यात आलेले आहेत. फिफाने 2026च्या फिफा विश्वचषकासाठी 3 अधिकृत शुभंकर म्हणजे मॅस्कॉट्स याचे अनावरण करण्यात आलेले आहे. प्रत्येक शुभंकर हा त्यांच्या यजमान देशाची संस्कृती आणि भावना दर्शवतो. हे तिन्ही शुभंकर फुटबॉल खेळाडू देखील आहेत. सगळ्यात पहिला आहे मॅपल, जो गोलरक्षक आहे, जो मूस म्हणजेच उत्तर अमेरिकेतील हरिण असे दर्शवतो. दुसरा आहे झयू, जो स्ट्रायकर आहे, जो जगवार म्हणजेच मेक्सिको या देशाचं प्रतिनिधित्व करतो. आणि तिसरा आहे क्लच, जो मिडफिल्डर आहे, जो बाल्ड ईगल किंवा USA खेळाडू म्हणून दर्शवतो. 2026चा विश्वचषक हा कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स अशा 3 राष्ट्रांमध्ये आयोजित केला जाणार आहे. याचा उद्घाटन सामना 11 जून 2026 रोजी मेक्सिको शहरातील एस्टाडिया ॲझटेका येथे होणार आहे. तर लक्षात ठेवा, फिफा 2026 हे कुठे होणार आहे, त्यांचे आता नुकतेच मॅस्कॉट्स म्हणजे शुभंकर आता देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. तर हे कोणते आहेत, अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याबद्दलची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 विजय थलपती यांच्या रॅलीतील दुर्घटना कुठे घडली. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 करूर, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 पटना आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर यासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करूर. विजय थलपतीच्या करूर रॅलीमध्ये आता ही नुकतीच चेंगराचेंगरी झालेली आहे आणि यामध्ये 40पेक्षा जास्त लोक मृत पावलेले आहेत, जे TVK पक्षाचे सदस्य होते. ही घटना 27 सप्टेंबर 2025 या दिवशी झाली आणि हे ठिकाण होते तामिळनाडू राज्यातील करूर या ठिकाणी. TVK हा विजय थलपती याचा पक्ष आहे. त्या TVK पक्षाचं पूर्ण नाव आहे तमिळगा वेट्री काझगम आणि या पक्षाच्याच रॅलीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य आयोग देखील नेमण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, परीक्षेच्या अनुषंगाने देखील आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर करूर रॅलीमध्ये आता नुकतीच ही चेंगराचेंगरी झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताच्या अटॉर्नी जनरलची नियुक्ती कोणत्या कलमान्वये केली जाते. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कलम 72, पर्याय क्रमांक 2 कलम 74, पर्याय क्रमांक 3 कलम 76(1) आणि पर्याय क्रमांक 4 कलम 78. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.